सुरू होणारा सामना सेमीफायनलचा सामना यंगस्टर आवळेगाव विरुद्ध माणगाव बेनवाडी संघ. माणगाव बेनवाडी संघाकडून सलामीचा गोलंदाज रुपेश. स्ट्राइक वर असेल तो अभि. नॉन स्ट्राइक वर अमरकांत. पहिला चेंडू सुरेख असा टोललेला चेंडू. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि पहिल्याच चेंडूवर दरम्यान पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर अभियाचा घणाघाती षटकार. पहिल्या दोन चेंडूवर दोन मोठे फटके. पहिला चौकार आणि दुसरा षटकार खेचण्यात यशस्वी ठरला तो अभि. 2 धावामध्ये 2 चेंडूमध्ये 10 धावा. मॅन फ्रॉम आवळेगाव यंगस्टर आवळेगाव कडून खेळणारा अभि आता मात्र नक्कीच रुपेश आणि गडी बाद होतोय. यांच्या मार्फत होईल माणगावचा बुलंद आवाज वेद धुरी याच्या द्वारे आपण यानंतरचं समालोचन ऐकणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद. मला एवढ्या मोठ्या स्पर्धेत समालोचन करायला दिल्याबद्दल मी या मंडळाचे आभार मानतो आणि पुढील समालोचन करायला सुरुवात करतो. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. स्ट्राइक वर दिसतोय तो म्हणजे रंजन टीव्ही. उत्कृष्ट पदरीचा गोलंदाजी होती इकडे. उत्कृष्ट पद्धतीचं यष्टिरक्षण करते ते म्हणजे सूरज नाईक. आपल्याला स्क्रीनवर दिसू शकतात आणि आपल्याला गोलंदाज दिसत आहेत ते म्हणजे आपलेच. परत एकदा उत्कृष्ट पद्धतीचा फटका आपल्याला दिसू शकतो की उत्कृष्ट झेल सोडलेला आहे. कदाचित कुठेतरी नैसर्गिक अडथळ्यामुळे झेल चुकला असेल. उत्कृष्ट पद्धतीचा आकाशगंगेत गेलेला चेंडू होता. झेल टिपता आला नाही. झेल टिपला असता तर मोठा गडी बाद झाला असता संघाचा. पण पुन्हा एकदा संघाची धावसंख्या होते ती 11 धावा धावफलकावरती. 11 रन ऑन स्कोरबोर्ड. सुंदर असा स्कोर पुढे सरसावतोय. तळे तळे थेंबेसाचे 1-1 2-2 अशा थोड्या थोड्या धावांनी स्कोरबोर्ड पुढे सरसावतोय. स्कोरबोर्ड होतोय तो म्हणजे 11 धावा. पुन्हा एकदा उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडू आणि ते आपल्याला या चेंडूवर गडी बाद होताना दिसतोय आणि पाठी परतताना दिसतोय. गडी बाद होतोय तो म्हणजे
त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे शुभम. अनेक मैदानं त्यांनी गाजवली आहेत असा तो फलंदाज आहे आणि तो आज या मैदानावर आपली खेळी दाखवायला आलाच आहे. त्याचीच थोड्या वेळात आपल्याला खेळी बघायलाच मिळेल. सध्याच युट्यूबवर लाईव्ह चालू आहे, त्या लाईव्हवर आपल्याला बघायलाच मिळेल. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. बॉलिंग मार्कवर दिसतोय तो म्हणजे योगेश गावडे. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं शतक घेऊन आलाय तो म्हणजे योगेश गावडे. उत्कृष्ट पद्धतीचे इथे क्षेत्ररक्षक आपल्याला दिसून येत आहेत. माणगाव संघाने चांगलं असं क्षेत्ररक्षण सजवून घेतलंय आणि सलामीचे फलंदाजही दोन्ही मैदानावर आपल्याला उपस्थित दिसत आहेत आपली सुंदर अशी खेळी दाखवण्यासाठी. परत एकदा स्ट्राईकवर दिसतोय तो म्हणजे शुभम. यष्टीरक्षक सज्ज आणि बॉलिंगवर योगेशही सज्ज. पुन्हा एकदा पहिल्या शतकातील पहिला चेंडू योगेश. उत्कृष्ट असीचा छोटा फटका जातोय तो म्हणजे छोटा फटका गेला. क्षेत्ररक्षक रोहन उत्कृष्ट पद्धतीचे क्षेत्ररक्षण इथे आपल्याला दिसून येत आहे आणि संघाचे धावसंख्येत पंचांचा इशारा. पंचांचा इशारा. 2 धावा. या 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. संघाची धावसंख्या होते ती 13 धावा. 13 रन ऑन स्कोरबोर्ड. सुंदर असा स्कोर पुढे सरसावतोय. संघाच्या धावसंख्या होते ती 13 धावा. पुन्हा एकदा योगेश. उत्कृष्ट पद्धतीचा फटका. आकाश गंगेत गेलेला चेंडू कदाचित झेल होऊ शकतो. शेर की दहाड तुडी पहाड सीधा सीमारे के पार 6 धावेसाठी. मॅचच्या दिशेने वळूया. पुन्हा एकदा योगेश. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता. बॅटमनला काहीसा समज नाही तरी पण बॅटमनने हलके सटावला चेंडू जातोय तो मागे. यष्टीरक्षक आहे हातात. 1 धावनिशी पूर्ण करतोय धावून. या 1 धावेने संघाची धावसंख्या होते 20 धावा धावफलकावरती. उत्कृष्ट पद्धतीचा मगाचा फटका होता. आकाश गंगेत गेलेला चेंडू होता. चंद्रावर चेंडू पाठवला होता 6 धावेसाठी. पुन्हा एकदा योगेश. उत्कृष्ट पद्धतीचा छोटा फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे. उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी आपल्याला इथे बघायला मिळाली. परत एकदा 1 धावा धावून पूर्ण करतोय. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या होते ती 21 धावा धावफलकावरती. 21 रन ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा उत्कृष्ट पद्धतीचा फटका. आकाश गंगेत गेलेला चेंडू. आधी कॉफी आधी चाय. गेंद गई ऑन द स्काय 6 धावेसाठी. एकदा आपण फोकस करूया तो म्हणजे मॅचवर. पुन्हा एकदा योगेश. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू. आकाश गंगेत गेलेला चेंडू. चंद्रावर पाठवलेला चेंडू कदाचित झेल होऊ शकतो आणि झेल टिपतोय तो म्हणजे माणगाव संघाचा बेलवाडी संघाचा एक खेळाडू क्षेत्ररक्षक म्हणजे कृष्णा धुरी जुना जाणता. संघाची धावसंख्या होते ती 27 धावा. उत्कृष्ट असा स्कोर. नुकताच एक झेल पकडून गडी बाद झालाय तो म्हणजे रणजित नावाचा फलंदाज नुकताच झेल पकडला त्यामुळे तो परत पाठी परततोय. त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे निरंजन. उत्कृष्ट पद्धतीचा हाही खेळाडू. अनेक मैदानं गाजवली आहेत. तो आज या मैदानावर खेळण्यासाठी आलाय. आपली खेळी थोड्या वेळात तो सर्वांना दाखवून देईल. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज सचिन आपली गोलंदाजी स्पष्ट करण्यासाठी आलाय.
पुन्हा एकदा सचिन. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू, छोटा फटका जातो तो म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या हातात. पंचांचा इशारा, चेंडू जातोय तो घोषित जागेवर. एक धावेसाठी. या एक धावेने संघाची धावसंख्या होते ती 28 धावा धावफलकावरती. 28 रन ऑन स्कोरबोर्ड. सुंदर असा स्कोर पुढे सरसावतोय. संघाच्या धावसंख्येत 1 निवर. पुन्हा एकदा सचिन. उत्कृष्ट पद्धतीचा फटका, छोटा फटका, क्षेत्ररक्षक हातात आणि कदाचित इथे रनआउट करण्याची संधी होती, पण थोडासा क्षेत्ररक्षक वेळाच्या ओघात अडकल्यामुळे त्याला ती संधी प्राप्त करता आली नाही. 1 रन धावून पूर्ण करतायत. संघाची धावसंख्येत 1 निवर. संघाची धावसंख्या होते ती 29 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सचिन. उत्कृष्ट पद्धतीचा फटका, पण नशिबाच्या ओघात ओढला गेला फटका. फटका जातोय तो म्हणजे घोषित जागेवर. एका धावेसाठी. संघाची धावसंख्येत 1 निवर. संघाची धावसंख्या होते ती 30 धावा धावफलकावरती. डीजे. सचिन बॉलिंग मार्कवर सज्ज. बॅटिंग वर दिसतोय तो म्हणजे निरंजन. पुन्हा एकदा उत्कृष्ट पद्धतीचा फटका, कदाचित सीमारेखेत पार जाऊ शकतो, पण जातोय तो म्हणजे नशिबाच्या ओघात रेग ओढली गेली आणि चेंडू जातोय तो म्हणजे घोषित जागेवर. एका धावेसाठी. एका धावेने समाधान मानावं लागतंय. या एका धावेने संघाच्या धावसंख्येत 1 निवर. संघाची धावसंख्या होते 31 धावा धावफलकावरती. एका धावेने संघाला समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा दिसतोय तो म्हणजे सचिन. सचिन पण उत्कृष्ट पद्धतीचा गोलंदाज आहे. कुठे मोठा फटका मारायला देत नाही, कुठे बॅटमॅनला मोठ्या फटकाचा चान्स घ्यायला देत नाहीये. एका धावेने सहमत मानावं लागतंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, शून्यानी भर. संघाची धावसंख्या होते ती 31 धावा. पुन्हा एकदा सचिन. शेवटचा चेंडू घेऊन सज्ज. उत्कृष्ट पद्धतीचा फटका, चंद्रावर गेलेला फटका, कदाचित झेल होऊ शकतो आणि झेल चिपटवतो म्हणजे अमोल. झेल बाद होऊन पाठी परततोय म्हणजे निरंजन. डीजे. नुकताच झेलबाद होऊन पाठी परतलेला खेळाडू म्हणजे निरंजन. त्याची जागा घेण्यासाठी येतोय म्हणजे पंचक्रोशीत गाजलेला फलंदाज गोलंदाज तो म्हणजे रुपेश सावंत. नावाजलेलं नाव इथे आपल्याला मैदानावर दिसतंय. मोठ्या मोठ्या खेळाडूंची दांडीगोल करणारा खेळाडू रुपेश सावंत आपल्याला मैदानावर दिसतोय. सध्या गोलंदाज बॅटिंग मार्कवर दिसतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. मगाशी ज्याने एका बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता होती, त्या मोठ्या सामन्यात त्याने आपल्या संघाला जिंकवून दिलं तो म्हणजे रोहन धुरी. आपल्याला इथे स्क्रीनवर दिसू शकतो. पुन्हा एकदा रोहन. उत्कृष्ट पद्धतीचा छोटा फटका, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे दिसतोय तो म्हणजे स्क्रीनवर आपल्याला गजा क्षेत्ररक्षण करताना स्वप्नील धुरी. पुन्हा एकदा उत्कृष्ट पद्धतीचा थ्रो आपल्याला पुन्हा एकदा इथे गजा क्षेत्ररक्षण दिसतंय ते म्हणजे रोहन याच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाजांनी 2 धावा धावून पूर्ण केल्यात. या 2 धावेनेची संघाची धावसंख्या 2 निवर. संघाची धावसंख्या होते ती 33 धावा धावफलकावरती. 33 रन ऑन स्कोरबोर्ड. सुंदर असा स्कोर पुढे सरसावतोय. पुन्हा एकदा छोटा फटका, क्षेत्ररक्षक हातीत. उत्कृष्ट असा फटका होता. छोट्या छोट्या धावा, मोठी संख्या निर्माण करायची आहे. संघाच्या धावसंख्येत 1 निवर. संघाची धावसंख्या होते ती 34 धावा धावफलकावरती.
उत्कृष्ट पद्धतीचा फटका होता. मोठे फटके खेळण्यापेक्षा झेल टिपून देण्यापेक्षा छोटे फटके खेळलेले बरे. पुन्हा एकदा रोहन बॉलिंग मार्कवर सज्ज. बॅटिंग करतोय तो रुपेश. पुन्हा एकदा उत्कृष्ट पद्धतीचा फटका. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, आंखें खोल और छटकार दे. उत्कृष्ट पद्धतीचा फटका डीजे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. आपले डीजे ऑपरेटर ओम सुंदर असे डीजे ऑपरेटिंग करत आहेत. मंडळातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार. सुंदर असे आपल्याला गाणी लावताना दिसत आहेत. आमच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करताना ते आपल्याला दिसतच आहेत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने बॉलिंग मार्कवर रोहन चेंडू घेऊन सज्ज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण इथे पंचांचा इशारा. झेल बांधून गाडी पाठी परततोय. मोठा असा धक्का इथे दिसतोय. डीजे संघाची धावसंख्या होती ती 40 धावा धावबलकावरती. नुकतंच एक यष्टीरक्षकाने सुंदर असं यष्टीरक्षण केलं. आपल्याला स्क्रीनवर बघायलाच मिळालं असेल. सुंदर असा चेंडू होता. सुंदर असं क्षेत्र यष्टीरक्षण दिसते आपल्याला. उत्कृष्ट पद्धतीचा तो खेळाडू आहे. अनेक पंचक्रोशीत तो गाजलेला आयकॉन प्लेअर आहे. संघाची धावसंख्या होते ती 40 धावा. नुकताच खेळाडू आपल्याला मैदानावर येताना दिसतोय. रुपेश याची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे साहिल कुंभार. उत्कृष्ट पद्धतीचा फलंदाज आहे. मोठे फटके मारण्याचा त्याचा अंदाज आहे. उत्कृष्ट पद्धतीचे ते मोठे फटके मारतो. आपल्या संघाला जिंकवून देतो असा तो डाव्या हातीचा फलंदाज साहिल कुंभार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या माध्यमात. संघाची धावसंख्या होते ती घोषित जागेवर चेंडू जातोय 1 धावेसाठी. संघाची धावसंख्या होते ती 1 नेबर. संघाची धावसंख्या 41 धावा धावबलकावरती. शेवटचा चेंडू या सामन्यातील पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला इथे बघायला मिळेल. रोहन दुरी बॉलिंग मार्कवर सज्ज. बॅटिंग करेल तो म्हणजे साहिल कुमार. पुन्हा एकदा उत्कृष्ट पद्धतीचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण काहीसा चेंडू समजला नसल्यामुळे मोठा फटका खेचता आला नाही. उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला इथे दिसून मिळालं. आपल्याला धावून रन पूर्ण करतायत. 2 धाव्यांनी समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 2 नेबर. संघाची धावसंख्या होते ती 43. संघाला 44 धावांचं आवाहन करून षटक अजून बाकी आहे. आपल्याला बघायलाच मिळेल डीजे. दिशेने वळूया. 5वं शतक घेऊन येतो तो म्हणजे संघातर्फ 5वं. गौरांग मुंज
यांनी बाउंड्रीवर जेवढे आहेत त्यांच्यासाठी पॅप्सी घेऊन जायचं आहे. इथे पायलवांशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. शेवटचं शतक घेऊन आलाय तो म्हणजे सचिन दुरी, सचिन जाधव. पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर दिसतोय तो म्हणजे उत्कृष्ट पद्धतीचा आकाश गंगेत गेलेला चेंडू कदाचित झेल होऊ शकतो आणि ते गचा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कृष्णा याच्याकडून. आता जर इथे झेल टिपला असता तर एक गडी बाद झाला असता, पण झेल सोडल्यामुळे गजा क्षेत्ररक्षण झाल्यामुळे तो गडी बाद करता आला नाही. संघाची धावसंख्या होते ती 45 धावा धावफलकावरती. 45 रन ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा सचिन. ओहो हो हो उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता. बॅटमनला काहीसा समजलं नाही कुठून आला कुठे गेला. बॅटमन थोडासा भांबावताना उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू. संघाच्या धावसंख्येत 0 ने भर. संघाची धावसंख्या होते ती 45 धावा. पुन्हा एकदा सचिन. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता, फास्ट चेंडू होता आणि ते उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण यशरक्षण आपल्याला दिसूनच येत आहे. पुन्हा एकदा सचिन. शेवटचं शतक आहे, करोया मरेचं शतक आहे. त्यामुळे या शतकात आपल्याला जेवढे मोठे फटके खेचता येईल हे बघणं सर्वात जास्त गरजेचं आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय तो यशरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची गणना 0 ने भर. संघाची धावसंख्या होते ती 0 45 धावा. संख्या स्थिरावते ते म्हणजे धावा स्थिरावत आहेत त्या म्हणजे 45 धावांवर. पुन्हा एकदा सचिन. पंचांचा इशारा, पंचांचे दोन्ही हात समांतर. 16 चेंडू. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या होते ती 46 धावा धावफलकावरती. डीजे. पुन्हा एकदा चेंडू. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. सॉरी. पुन्हा एकदा स्वेअर चेंडूने संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या होते ती 47 धावा. 5व्या षटकातील 2 चेंडू बाकी. सचिन याचे. दोन्ही फलंदाज उत्कृष्ट पद्धतीची आपली फलंदाजी दाखवून देत आहेत, तसेच आपले गोलंदाजही उत्कृष्ट पद्धतीचं गोलंदाजी दाखवून देत आहेत. पुन्हा एकदा सचिन. उत्कृष्ट पद्धतीचा आकाश गंगेत गेलेला चेंडू कदाचित झेल होऊ शकतो, पण झेल टिपण्याची संधी मात्र इथे नव्हती. पुन्हा एकदा इथे गोलंदाज मार्गदर्शन करताना क्षेत्ररक्षक काहीसा गचा क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू स्क्रीनवर दिसतोय आपल्याला. पंचांचा इशारा, आउट. पंचांचा इशारा आउट आणि स्क्वेअर चेंडू. या स्क्वेअर चेंडूने संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या होते ती 50 धावा. पुन्हा एकदा उत्कृष्ट पद्धतीचा फटका आणि ते क्षेत्ररक्षक सज्ज होता बाउंड्री लाईनवर. पुन्हा एकदा बाउंड्री जाऊ दिली नाही. उत्कृष्ट पद्धतीचे क्षेत्ररक्षण. पंच 2 धावा घोषित करतायत. या 2 धावेने दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या होते ती 2 धावेने 52 धावा. 5 शतक समाप्त होत आहेत. संघाला जिंकण्यासाठी, माणगाव बेलवाडी संघाला जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता. डीजे. चालू असणारा सामना तो म्हणजे दिसतोय तो म्हणजे आपल्याला मैदानावर सज्ज सामना
आवळेगाव विरुद्ध माणगाव बेनवाडी सध्या सामना सुरू आहे. सर्व प्रेक्षकांनी बघूनच घ्यायचं आहे. आपल्याला स्क्रीनवर युट्यूबवरही दिसतोय लाईव्ह सामना आहे. दिसतोय तो म्हणजे आवळेगाव विरुद्ध माणगाव बेनवाडी. नुकताच आवळेगाव संघाने फलंदाजी स्वीकारून त्यांचे आपल्या संघाला विरुद्ध संघाला दिलंय ते धावा म्हणजे 53 धावांचं आव्हान दिलंय. टॉस जिंकले मानगाववाले, त्यांनी फिल्डिंग घेतली आणि त्यांना बॅटिंग दिली. आणि सुरू असलेल्या सामन्यात आवळेगाव माणगाव बेनवाडी या सामन्यात जिंकलेला नाणेफेक संघ तो म्हणजे माणगाव बेनवाडी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं होतं आणि आपल्या विरुद्ध संघाला आवळेगाव संघाला बॅटिंग म्हणजेच फलंदाजी दिली होती. या फलंदाजी मार्फत त्यांनी दुसऱ्या म्हणजे माणगाव विरुद्ध संघाला 53 धावांचं आव्हान दिलं आहे. थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळेल की कोणता संघ विजेता ठरेल. डीजे स्पर्धा चालू आहे ती म्हणजे महापुरुष क्रिकेट संघ कडावल आयोजित माननीय श्री आनंद शिरवलकर पुरस्कृत भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला इथे दिसूनच येते. भगवा चषक 2026 प्रथम पारितोषिक 15,026 द्वितीय 10,026 या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेतील आपल्याला सेमीफायनलचा सामना इथे स्क्रीनवर किंवा आमने सामने दिसू शकतो. तो म्हणजे आवळेगाव विरुद्ध माणगाव बेनवाडी. नुकताच माणगाव बेनवाडी संघाचे दोन्ही फलंदाज पाठवलेले आहेत ते म्हणजे योगेश आणि दुसरे म्हणजे रुपेश जाधव. दोन्ही फलंदाज पंचक्रोशीतील गाजलेले नावाजलेले फलंदाज आहेत आणि गोलंदाजीवर दिसतोय तो म्हणजे अमरकांत उत्कृष्ट पदीचा गोलंदाज. पहिला चेंडू पहिल्या षटकातील आणि छोटासा फटका योगेशाच्या बॅट मधून जात येतो म्हणजे घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. एका धावेने संघाचं खातं खोलतोय. संघाची धावसंख्या होते 1 धावा धावफलकावरती. उत्कृष्ट असा स्कोअर बोर्ड नुकताच खोललेला आहे. एका धावेने संघाची धावसंख्या होते 1 धावा धावफलकावरती. 1 धावा धावफलकावरती. 1 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षण सज्ज करताना दिसतोय तो म्हणजे आवळेगाव संघ. उत्कृष्ट परीचा पंचांचा इशारा. पंचांकडे कॅमेरा दिसतोय आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे ते म्हणजे पंचांचा इशारा. निर्धाव चेंडू आपल्याला निर्धाव चेंडूची गणना इथे होते. शून्याने संघाची धावसंख्या 0 वर संघाची धावसंख्या होते ती 1 धावा धावफलकावरती. संघाला जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 53 धावांचं आव्हान इथे आपल्याला स्कोर बोर्डवर दिसत आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट परीचा फटका कदाचित झेल होऊ शकतो. संघाच्या धावसंख्येत बाउंड्री जाते. संघाच्या धावसंख्येत 4 वर संघाची धावसंख्या
उत्कृष्ट पद्धतीचा फटका होता. योगेशाच्या बॅट मधून डायरेक्ट गेला तो म्हणजे सीमारेखे पार. 6 धावेसाठी संघाच्या धावसंख्येत आपल्याला दिसूनच आलंय की 6 ने भर पडली. संघाची धावसंख्या होते ती 7 धावा धावफलकावरती. 7 रन ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी पण इथे दिसतोय तो म्हणजे आपल्याला स्क्वेअर चेंडू. स्क्वेअर चेंडूची गणना. या स्क्वेअर चेंडूने संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या होते ती 8 धावा धावफलकावरती. 8 रन ऑन स्कोरबोर्ड. सुंदर असा स्कोर पुढे सरसावतोय. कुठे 1 धावा मिळत आहेत तर कुठे 2 तर कुठे डायरेक्ट सीमारेखे पार 6 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. पंचांचा इशारा. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. या निर्धाव चेंडूने संघाच्या धावसंख्येत 0 ने भर. संघाची धावसंख्या होते ती 8 धावा धावफलकावरती. उत्कृष्ट पद्धतीचा फटका. कुठेतरी झेल टिपण्याची संधी होती. पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या होते ती 9 धावा धावफलकावरती. उत्कृष्ट असा 4 1 किंवा 2 धावांनी पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या होते ती फक्त आणि फक्त 9 धावा. दुपारची झोप येणार नाही वाटतं तुला. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज. पुन्हा एकदा उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू पण स्क्वेअर चेंडू आपल्याला इथे बघायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या होते ती 10 धावा धावफलकावरती. स्क्वेअर चेंडू आपल्याला इथे जास्त बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. उत्कृष्ट पद्धतीचा गुडलेनचा चेंडू होता. चांगला चेंडू इथे निर्धावाचा चेंडू होता. एकही धावा या चेंडूमध्ये मिळाले नाहीत. बॉलरचं या चेंडूवर कौतुक झालंच पाहिजे. निर्धाव चेंडूने संघाची धावसंख्या 0 ने भर. संघाची धावसंख्या एकाच जागेवर स्थिरावते ती म्हणजे 10 धावेंवर. असं क्षेत्ररक्षण आपल्याला इथे मैदानावर दिसून येत आहे. आवळेगाव संघाने सुंदर क्षेत्ररक्षण इथे सजवून घेतलेलंच आहे. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला बघायलाच मिळाली. कृपया कृपया जे माणगाव बेनवाडी संघाचे खेळाडू आहेत ते बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसले आहेत. त्यांनी कृपया वर बसायचं आहे. बॉल तुम्हाला लागल्यास जो काय पंच निर्णय देतील तो मान्य करावा लागेल. जो बॉल तुम्हाला लागल्यास जो काही पंच निर्णय देतील तो मान्य करायचा आहे माणगाव बेनवाडी संघाने. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. बॉल सज्ज. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू. पंचांचा इशारा. नो चेंडूची गणना इथे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. पंचांचा एक हात हवेत दिसतोय. नो चेंडूची गणना. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. आपल्याला फ्री हिटची गणना इथे दिसूनच आली. जरी ते नो चेंडू नसता तर कुठेतरी आपल्याला इथे एक खेळाडू बाद होताना दिसला असता. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या वाढवून होते ती म्हणजे 11 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉलर राजा. उत्कृष्ट पद्धतीचा चंद्रावर गेला चेंडू. कदाचित झेल होऊ शकतो. झेल खाली आहे तो म्हणजे राजन गोलंदाज पण काहीसा गचाश झेल सोडले होते त्याने. गचाश क्षेत्ररक्षण दिसतंय त्याच्याकडून माध्यमातून. फ्रीडची संधी होतीच आपल्याला पण काहीसा गचाश क्षेत्ररक्षण आपल्याला इथे दिसूनच आलं. कुठेतरी इथे रनआउटची संधी मिळाली असती पण काहीसा जेवढे खेळाडू साथ देतात आपल्याला किंवा आपल्या संघातील
जे जे खेळाडू आहेत ते साथ देतात तेवढं नशिबाने पण साथ दिलं पाहिजे. पुन्हा एकदा आकाश गंगेत गेलेला चेंडू कदाचित झेलू शकतो. आता मात्र फ्री हिटचा चान्स नाही आहे. पुन्हा एकदा बॅटमॅनला जीवदान मिळतंय. गचा क्षेत्ररक्षण दिसून येत आहे. संघाच्या धावसंख्येत 1 नेबर, संघाची धावसंख्या होते 2 नेबर, संघाची धावसंख्या होते 14 धावा धावफलकावरती. उत्कृष्ट पद्धतीचा झेल घेण्याची संधी होती पण गचा क्षेत्ररक्षण नशीब मात्र पुन्हा साथ देत नसतं. पण इथे फलंदाजाला परत जीवदान मिळत आहे. आवळेगाव संघातील क्षेत्ररक्षकांचं गचा क्षेत्ररक्षण दिसून येत आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राजा. उत्कृष्ट परीचा फटका कदाचित हाई झेल होऊ शकतो पण जातोय तो. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, आंखें खोल और चटकार देख डीजे. पुन्हा एकदा राजा. ओ पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण उत्कृष्ट मानावं लागतंय. 1 धावेने संघाची धावसंख्या होते 21 धावा. 20 चेंडूत फक्त आणि फक्त 32 धावांची गरज आहे संघाला जिंकण्यासाठी. 20 चेंडू 32. पुन्हा एकदा राजा. उत्कृष्ट पद्धतीचा फटका. शेर की धार तुडी पार सीधा सीमा रेखे पार 6 धावेसाठी. पुढील होणारा सामना दुसरा सेमीफायनलचा सामना ते म्हणजे सातेरी वर पावसी वर्सेस कुडाळ गोदरवाडी संघाचे दोन्ही कर्णधार इथे नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडूत 25 धावांची आवश्यकता. आव्हान असं बघायला गेलं तर मोठं सहित